आपलं सर्वांचं SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही आहे SST एड्युपीडिया. मी प्राध्यापक संजय यशवंत परटोले. आज आपल्याला इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट TYBA सेम 5 मध्ये असलेला जो विषय आहे त्या विषयाची मी तुम्हाला संपूर्ण ओळख आज मी तुम्हाला करून देणार आहे. मुंबई युनिव्हर्सिटीच्या बदललेल्या सिलेबस प्रमाणे यावर्षी सिलेबस जो आहे हा पूर्ण चेंज झालेला आहे आपला. तर त्याप्रमाणे प्रकरण क्रमांक 1 मध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकास. यामध्ये प्रथम जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाचा अर्थ. तर यामध्ये आपण आर्थिक वृद्धी जी आहे या आर्थिक वृद्धीच्या संबंधित सिद्धांत आणि आर्थिक वृद्धी आणि विकास या दोघांचा संबंध कसा आहे आणि त्याचा अर्थ नेमका काय आहे हे सगळं आपण पहिल्या टॉपिक मध्ये जाणून घेणार आहोत. त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा जो उपघटक आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकासाची संकल्पना. आणि मग नंतर आपल्याला अभ्यासायचा आहे वृद्धी व विकास यामधील फरक. आता वृद्धी आणि विकास यामध्ये फरक काय आहे तर हा फरक आपण मागच्या सेम मध्ये सुद्धा पाहिलेला होता, सेम 4 मध्ये SY ला. तर त्यामध्ये थोडंसं विस्तृत स्वरूपामध्ये यावर्षी आपलं सेम 5 मध्ये वृद्धी आणि विकास यांच्या ज्या संकल्पना आहेत, कन्सेप्ट्स, या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपला वृद्धी आणि विकास यामधील फरक, मानवी विकासाची संकल्पना, या संकल्पनेचा एकंदर अभ्यास या सेम मध्ये आहे. त्यानंतर SDP आहे, GDP आहे, ग्रीन GDP आहे. त्यानंतर सेन यांचा प्राध्यापक सेन यांचा क्षमता विकास सिद्धांत, या सिद्धांताचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत वृद्धी आणि विकासाशी संबंधित आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक कल्पना आली असेल की आर्थिक वृद्धी आणि विकास या दोन घटकांचा यामध्ये अभ्यास तर करायचाच आहे, परंतु प्राध्यापक सेन यांनी सुद्धा क्षमता विकास सिद्धांत जो आहे या सिद्धांतामध्ये विकासासंबंधित काही ज्या महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजेच आपल्याला यावर्षी प्राध्यापक सेन यांचा क्षमता विकास सिद्धांत जो आहे हा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर आहेत सहस्रक विकासाची उद्दिष्टे. म्हणजेच आता सहस्रक म्हणजे काय तर 100. तर यामध्ये आपल्याला एकंदरीत सहस्रक म्हणजे 100 विकासाची जी काही ध्येय आहेत या ध्येयांचा उद्दिष्टांचा अभ्यास आपल्याला या उपघटकामध्ये आज आपल्याला करायचा आहे. मग आता यामध्ये सहस्रक विकासाची उद्दिष्टे असतील, मग ती उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये सरकारची नेमकी भूमिका काय आहे या भूमिकेचा अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 1 म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकास यामध्ये करायचा आहे. बघा तुम्हाला इमेज मध्ये दिसत आहे, एका साइडला वरती नेचर आणि डाव्या साइडला जर तुम्ही पाहिलं तर इकॉनॉमिक ग्रोथ आणि उजव्या साइडला जर तुम्ही पाहिलं तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामधला डिफरन्स, यामधला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपला प्रकरण क्रमांक 1 मध्ये वाढीची म्हणजे वृद्धी म्हणजे वाढ, वृद्धी म्हणजेच वाढ, आणि विकास म्हणजे विकास जी आहे ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि वाढ जी आहे ती टप्प्याटप्प्याने होते. तर तेच या इमेज मध्ये दाखवलेलं आहे. बघा या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर त्यानंतर आहे प्रकरण क्रमांक 2. आपल्याला जर कुठलाही विषय शिकायचा असेल तर त्याचा सिलेबस, अभ्यासक्रम माहिती असणं फार गरजेचं आहे. मग प्रकरण क्रमांक 2 मध्ये काय अभ्यासणार आहोत आपण तर यामध्ये आर्थिक विकासाचे सिद्धांत, या सर्व सिद्धांताचा अभ्यास जो आहे हा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग आता त्यामध्ये पहिला जो सिद्धांत आहे किंवा त्याला आपण अवस्था म्हणू शकतो किंवा त्याला आपण टप्पे म्हणू शकतो. मग ते टप्पे किंवा अवस्था कोणाच्या अभ्यासाच्या आहेत तर रोस्टो यांच्या आर्थिक विकासाच्या अवस्था, या अवस्थांचा अभ्यास आपल्याला या प्रकरण क्रमांक 2 मध्ये एकंदरीत करायचा आहे. त्यानंतर आहे बृहत्त चालना सिद्धांत. म्हणजेच प्रकरण क्रमांक 2 मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीने यामध्ये सिद्धांतांचा समावेश, प्रतिमानांचा समावेश, ज्याला आपण मॉडेल्स म्हणतो इकॉनॉमिक्स मधले, यांचा समावेश जो आहे तो प्रकरण क्रमांक 2 मध्ये केलेला आहे.
त्यानंतर आहे लायबेनस्टाईन यांचा किमान आवश्यक प्रयत्न सिद्धांत, आणि त्यानंतर आहे हेरॉड डोमर प्रतिमान. आता हेरॉड डोमर यांचा जो प्रतिमान आहे हा आपण गेल्या वर्षी सुद्धा शिकलो आहोत. आता यावर्षी आपल्याला काय करायचंय, त्यामध्ये विस्तारित स्वरूपामध्ये हेरॉड आणि डोमर यांचे दोघांचे प्रतिमान जे आहे ते आपल्याला एकंदरीत अभ्यासायचे आहेत. त्यानंतर आहेत लेविस यांचं अतिरिक्त श्रम पुरवठ्याचे प्रतिमान. त्यानंतर आहे शुम्पीटर यांचा विकासाचा सिद्धांत. म्हणजेच आपला एकंदरीत रॅग्नर नर्क्स यांचा बेरोजगारीचा प्रतिमान जो आहे हा या ठिकाणी गृहीत धरून आपला एकंदरीत 6 ते 7 प्रतिमानांचा अभ्यास हा आपल्याला यावर्षी सेम 5 मध्ये या विषयाअंतर्गत आपल्याला करायचा आहे प्रकरण क्रमांक 2 मध्ये. आता आपल्याला पुढे बघायचं की प्रकरण क्रमांक 3 काय आहे. आता प्रकरण क्रमांक 3 मध्ये काय आहे तर संरचनात्मक बदल. आता हे संरचनात्मक बदल आपल्याला कशाच्या संदर्भात पाहायचे आहेत तर अर्थशास्त्रीय दृष्ट्या अर्थसंकल्प किंवा अर्थशास्त्रीय दृष्ट्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनेमधला संरचनात्मक बदल, स्ट्रक्चरल चेंजेस ज्याला म्हणतो, हे स्ट्रक्चरल चेंजेसचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग आता यात सुद्धा आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागेल तर वाढ आणि विकास. आपण कुठल्याही टॉपिकचा जर विचार केला, कारण आपल्या विषयाचं नावच आहे वाढ आणि विकास, मग त्यामध्ये सुद्धा बघा पहिली जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे मानवी भांडवलाची संकल्पना. मग आता मानवी भांडवलची संकल्पना अभ्यासत असताना आपल्याला त्यामध्ये ज्या मानवाशी संबंधित संकल्पना आहेत, भांडवलाशी संबंधित संकल्पना असतील, मग या दोन्ही संकल्पनांचा आपला अभ्यास जो आहे या प्रकरण क्रमांक 3 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे मानवी संसाधनाच्या विकासामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, पोषण असेल, शिक्षण, आरोग्य आणि पोषण असेल, यांची भूमिका नेमकी काय आहे, नेमकं रोल काय आहे, या रोलचा अभ्यास, भूमिकेचा अभ्यास आपल्याला या उपघटकामध्ये करायचा आहे. स्लाइड मध्ये बघा तुम्हाला दिसतंय राईट साइडला हेल्थ दिसले, इकॉनॉमिक ग्रोथ आहे, ह्युमन कॅपिटल आहे, यांचा ॲरोच्या साहाय्याने, बाणाच्या साहाय्याने त्या ठिकाणी संबंध दाखवलेला आहे. म्हणजे आपला उपघटक जो आहे, जो मी आता तुम्हाला सांगितला, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, एज्युकेशन, हेल्थ असेल किंवा न्यूट्रिशन असेल, तर या संबंधित अभ्यास जो आहे या उपघटका अंतर्गत आपला प्रकरण क्रमांक 3 मध्ये आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जो आपण मागच्या वर्षी सेम 4 मध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे तो म्हणजे दारिद्र्य. मग दारिद्र्य आणि विषमता या दोघांमध्ये जो फरक आहे त्या फरकाचा अभ्यास आणि त्याचा अर्थ जो आहे हा अर्थ सुद्धा आपल्याला प्रकरण क्रमांक 3 मध्ये अभ्यासाचा आहे. मग आता दारिद्र्य निर्माण झाल्यानंतर किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला दारिद्र्य निर्माण होतं त्यावेळेला किंवा जी विषमताची निर्माण होते समाजामध्ये, मग ती दूर करण्यासाठी नेमके उपाय काय आहेत, या उपायांचा अभ्यास आपल्याला यात करायचा आहे. मग त्यामध्ये सर्वसमावेशक वृद्धी संकल्पना असेल. मग सर्वसमावेशक म्हणजे काय तर यामध्ये सर्व बाबींचा जो काही समावेश आहे हा एकत्रितरित्या या ठिकाणी केलेला दिसून येतोय. मग त्यामधली वृद्धी जी आहे म्हणजे वाढी संबंधित आपल्याला सर्वसमावेशक संकल्पना जी आहे ती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. मग त्यामध्ये सूक्ष्म वित्त संकल्पना असेल किंवा स्वयंसहायता बचत गट असेल तर या बचत गटाचा अभ्यास सुद्धा यामध्ये आपल्याला दिलेला आहे. मग आता त्यापुढे जर आपण पाहिलं प्रकरण क्रमांक 3 मध्ये तर स्थलांतर, ज्याला आपण मायग्रेशन म्हणतो, मग हे स्थलांतर किंवा शहरीकरण नेमकं काय आहे, स्थलांतर नेमकं का केलं जातं किंवा शहरीकरण कसं होतं किंवा शहरीकरण करण्यामागची कारणं कुठली, त्याचा नेमका अर्थ काय, संकल्पना काय आहे, या एकंदरीत 2 संकल्पना ज्या आहेत या संकल्पनेचा अभ्यास आपला प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपला या वर्षी अभ्यासायचा आहे. त्यानंतर आहे संघटित आणि असंघटित क्षेत्र. आता संघटित क्षेत्रामधील आपला यामध्ये दोन्ही कन्सेप्टचा अभ्यास करत असताना, संकल्पना अभ्यासत असताना आपल्याला संघटित क्षेत्रातील जे काही कामगार आहेत आणि असंघटित क्षेत्रातील जे काही कामगार आहेत ज्यांना आपण लेबर म्हणतो, या कामगारांचा आपल्याला या ठिकाणी एकंदरीत अभ्यास करावा लागेल. मग आता त्यामध्ये संघटित आणि असंघटित असे 2 प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासतो आणि त्यांना आपण सेक्टर्स म्हणतो किंवा क्षेत्र म्हणतो. या 2 क्षेत्रांचा अभ्यास आपल्या या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर आहे शहरी भागामध्ये किंवा शहरी असंघटित क्षेत्र, या असंघटित क्षेत्रातील जे काही कामगार असतील त्यांच्या समस्या
आणि या समस्यांचा अभ्यास करून, संशोधन करून, त्या समस्या शोधून त्यावरती नेमके कुठले उपाय करता येतील या सर्वांचा एकंदरीत अभ्यास हा प्रकरण क्रमांक 3 मध्ये आहे, ज्याचं नाव आहे आर्थिक विकासामध्ये संरचनात्मक बदल. त्यानंतर मग पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण क्रमांक 4. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नियोजन आहे, तांत्रिक प्रगती आहे, मग त्यानंतर विकास आहे. मग या 3 संकल्पनांचा अभ्यास यामध्ये आहे. बघा राईट साईडला तुम्हाला दिसते टेक्निकल प्रोग्रेस. टेक्निकल प्रोग्रेस एक इमेज दिसत आहे. त्यानंतर त्यामध्ये टेक्नॉलॉजी लिहिलेलं आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आहे, मॉडेल्स आहेत, प्रतिमान ज्याला म्हणतो आपण, सिद्धांत जे आहेत यांचा अभ्यास आहे. त्यामध्ये मध्यंतरी बघा राऊंड सर्कलमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ असं लिहिलेलं आहे. मग इकॉनॉमिक ग्रोथ करत असताना, अर्थशास्त्रीय वाढ करत असताना आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करतो, किती करतो आणि त्याचा एकंदरीत वापर झाल्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे योगदान काय, या सर्वांचा अभ्यास यामध्ये आहे. मग त्यामध्ये बघा पहिला टॉपिक पायाभूत संरचना आणि या पायाभूत संरचनेची आर्थिक विकासातील भूमिका काय आहे. म्हणजे थोडक्यात आपली पायाभूत संरचना जी आहे, अर्थशास्त्रीय पायाभूत संरचना ही किती मजबूत आहे, किती भक्कम आहे, किती चांगल्या प्रकारे विकसित झालेला आहे, त्यावरती अवलंबून काय आहे, आर्थिक विकासातील भूमिका. मग आर्थिक विकासामध्ये तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला, तंत्रज्ञान म्हणजे काय, तर टेक्नॉलॉजी. कारण यामध्ये तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला, समजा एखादा उद्योग आहे किंवा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जर आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला तर आपण त्यापासून अधिक प्रोडक्शन, अधिक उत्पादन त्यापासून घेऊ शकतो आपण. आणि गुणवत्ता आणि त्याची जे क्वांटिटी आणि क्वालिटी अशा दोन बाबी उद्योगधंद्यामध्ये असतात. म्हणजे गुणवत्ता एक असते आणि त्यानंतर मग यामध्ये गुणवत्ता जी आहे ही वाढते प्रोडक्शनची. मग आता तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त जर वापर केला तर आर्थिक विकासामध्ये नेमका काय फरक पडेल, नेमका काय बदल होईल, नेमका विकास कसा होईल, वाढ होईल का, तर या संबंधीचा जो अभ्यास आहे हा आपण तंत्रज्ञानाची भूमिका या उपघटकांतर्गत आपण करत असतो. त्यानंतर आहे श्रम प्रधान आणि भांडवल प्रधान तंत्र. मग आता श्रम प्रधान तंत्र मध्ये आपण पाहतो की यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रमाचा समावेश होत असतो. आपल्याला माहिती आहे की भांडवल, आपला जो भारत देश आहे हा श्रम प्रधान असा देश म्हणून आपण गणला जातो. कारण भारत देशामध्ये जास्तीत जास्त आणि मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे क्षेत्र आहे, कृषी प्रधान देश आपण म्हणतो. मग यामध्ये श्रम प्रधान आणि भांडवल प्रधान तंत्र यांचा वापर, यांचा उपयोग हा केल्याने अर्थशास्त्रीय दृष्ट्या, इकॉनॉमिकल दृष्ट्या विकास आणि वाढ कशी होते यांचा एकंदरीत अभ्यास हा आपल्याला प्रकरण क्रमांक 4 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आहे आर्थिक विकासातील प्रगती. मग आर्थिक विकासातील प्रगती अभ्यासात असताना आपण प्राध्यापक शुम्पीटर यांनी मांडलेले जे विचार आहेत त्या विचारांचा आपण विकासात्मक अर्थशास्त्रामध्ये विचारात घेत असतो. मग त्यामध्ये ग्रीन टेक्नॉलॉजी असेल, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो हिरवे तंत्रज्ञान. मग हे नेमकं काय आहे, ही संकल्पना आपल्याला नेमकी अभ्यासाची आहे. त्यानंतर आहे नियोजन, अर्थ आणि प्रकार. आणि त्यामध्ये शेवटचा जो उपघटक आहे प्रकरण क्रमांक 4 मध्ये तो आहे नियोजन. कारण नियोजन मॅनेजमेंट जे आहे हे फार महत्वाचं आहे. अर्थशास्त्र असेल किंवा इतर कुठलाही विषय असेल त्यामध्ये नियोजनाला, प्लॅनिंगला फार महत्व आहे. आणि प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल तर आपल्या देशाचा विकास हा होऊ शकतो. आता हा देशाचा विकास आपण कुठला पाहतोय तर अर्थशास्त्रीय दृष्ट्या, कारण आपल्या विषयाचं नावच आहे अर्थशास्त्र. मग या अर्थशास्त्रामध्ये नियोजन जे आहे हे नियोजन जर चांगल्या प्रकारे, सुयोग्य प्रकारे जर केलं गेलं, योग्य प्रकारे केलं गेलं तर आर्थिक विकासावरती त्याचा काय परिणाम होईल, आर्थिक विकासामध्ये त्याची भूमिका काय ठरेल, या घटकाचा अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 4 मध्ये म्हणजे नियोजन, तांत्रिक प्रगती आणि विकास यामध्ये आपल्याला करावा लागेल. तर अशा प्रकारे आज आपण काय केलेलं आहे, एकंदरीत आपण पूर्ण सिलेबस जो आहे सेम 5 मधला इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या विषयाअंतर्गत सेम 5 ला असलेला जो विषय आहे त्या विषयाची आपण
4 मॉड्यूल वाईज 4 प्रकरणामध्ये आपण डिवाइड करून त्याची माहिती ही 4 प्रकरणाद्वारे आपण घेतलेली आहे. धन्यवाद.